हिंगोलीमध्ये केळीचं पीक धोक्यात आलंय। वाहतूक नसल्याने केळीला भाव काही मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी आता चिंतेमध्ये सापडलेत। शेतकरी 200 रुपये क्विंटल प्रमाणे केळी विक्री करण्यास तयार देखील आहेत, मात्र वाहतूक करण्यास कुणीही तयार नाहीये। त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळ्यांवर कोयता चालवून जनावरांना हीच केळी खायला घालण्याची वेळ आली आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हा शेती पिकावर झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण एका केळीच्या बागेमध्ये आहोत आणि नेमका परिणाम कसा झाला हे तुम्हीच पहा। ही केळीची बाग जी आहे ती या ठिकाणी आहे, मात्र आता ही केळीची बाग आता हा शेतकरी तोडतोय आणि ही केळी जी आहे म्हणजे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली जी काही केळी आहे, आता ही केळी त्या पुढे असलेल्या म्हशीला चारतोय। याचं कारणच हे आहे कारण आखात देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे वाहतूक नाही आणि या केळीला विचारायला कोणीच वाली नाही, त्यामुळे आता ही केळी शेतामध्ये पूर्णतः सडून गेलेली आहे। नेमकं ही वेळ का आलेली आहे आपण हे थेट त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊयात। काका मला सांगा, ही केळी नेमकी अशी तोडून तुम्ही म्हशीला का टाकताय? भाव नसल्यामुळे टाकणार आम्ही। युद्ध चालू असल्यामुळे कोणी विचारणार नाही, बाहेर माल जाईन झाला आहे। इकडे कोणी आपल्या इकडे व्यापारी कोणी विचारणार, रुपया 2 रुपये किलो म्हणाले। हे आपलं परवडणं 7 रुपये आता झाडं आणायला त्याला 7 रुपये 8 रुपये बनाच्या बाहेर काढायला द्यावं लागतं। त्यासाठी नाही पाळलेलंच पुरते। 3 लाख रुपये खर्च झाला, आपलं 7-8 लाखाचं बंद होत होतं भाव असला तर भावच लागणं। आता पुढं कसं मग आता तुम्ही तरी केळी तोडतायत, आता काय आत्महत्या करायची पाळी आली आपल्याला बी। हां, त्याच्याशिवाय काय पर्याय नाही आता खरं सांगायची म्हणजे। 1 रुपयासुद्धा झाला नाही, एक झाडसुद्धा पाडलं नाही आपण। आपला खताचा खर्च निघाला नाही, त्याला आपण काय करणार आता? त्या याच्याशिवाय इलाज नाही। जनावरं खायले फाटे आपल्या कारखान्यावर गाईवाल्याला दिले घेऊन जाऊन सन्या। आपलं हे पुन्हा 6 रुपये 7 रुपये बुड बाहेर काढायला लागते, रान नीट करायला पैसे लागतात, 4000 रुपये रुटर करायला लागतात। त्याच्याशी आपण काय करणार आता? आत्महत्या करायची पाळी आली। संतोष भिसे, पुढारी न्यूज, डोंगरकडा परिसर, हिंगोली।